नमस्कार मित्रांनो, आपल्या इंग्रजी वाक्यात आणखीन काही वाक्यांची भर घालूया. पहिलं आहे देर इज नो यूज इन गोईंग. तिथे जाण्याचा काही उपयोग नाही. देर इज नो यूज इन रायटिंग. यू शुड रीड ॲट होम. लिहिण्याचा काही उपयोग नाही, तू घरी वाचायला पाहिजे. देर इज नो यूज इन आर्ग्युईंग. वाद घालण्यात काही उपयोग नाही. आय हॅव टू ॲडमिट दॅट यू आर क्लेवर. मला मान्य करावे लागेल की तू हुशार आहेस. आय हॅव टू ॲडमिट दॅट ही वॉज राईट. मला मान्य करावे लागेल की तो बरोबर होता. वी हॅव टू ॲडमिट दॅट ही स्टडीज होल हार्टेडली. आपल्याला मान्य करावे लागेल की तो मनापासून अभ्यास करतो. आय डिडंट इंटेंड टू हर्ट यू. माझा तुला दुखवण्याचा हेतू नव्हता. आय डिडंट इंटेंड टू अपसेट हिम. माझा त्याला दुःखी करण्याचा हेतू नव्हता. वाय सच अ हरी. इतकी घाई का. वाय आर यू इन सच अ हरी. याचा अर्थ होईल तू इतक्या घाईत का आहेस. व्हॉट्स द हरी असं पण आपण म्हणू शकतो. कशाची घाई आहे. थँक्यू.